नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला, तो म्हणजे लोहगड किल्ला। शोधू कुठार धावू कसर, मित्रांनो, आपले व्हिडिओज 94% असे लोक पाहतात ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नाही। त्यामुळे आपला चॅनल ग्रो होत नाही, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। लोहगड हा किल्ला पुणे शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे। लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये येतो। ब्रिटिशकालीन भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते। लोणावळ्या नजीकच्या मळवली स्टेशन जवळ दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे। त्यातील मुख्य दुर्ग म्हणजेच लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधलेला आहे विसापूर अथवा संबळगड। लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते। पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे। तुंग उर्फ कठीणगड हाही येथेच आहे। नाणे मावळ आणि पवन मावळ यांच्यामधील पर्वतरांगेत हा दुर्ग वसलेला आहे। लोहगड किल्ला हा अतिमजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे। जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याच्याही पूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 700 वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झाली असावी असा अनुमान आहे। सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहेत। इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक। इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा दुसरा बुऱ्हान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता। इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला। 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी हा परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला। इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मोगलांना देण्यात आला। पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला। पहिल्या सुरत लुटीच्या वेळी आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती। इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला। 1720 मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला। 1770 मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला। नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपविला। इसवी सन 1789 मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले। किल्ल्यात नानांनी 16 कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूला एक शिलालेख कोरला। गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे। गडावर चढताना सलग 4 प्रवेशद्वारातून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते। पहिला दरवाजा गणेश दरवाजा। ह्याच्याच डाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती। येथे आतील बाजूस शिलालेख आहे। दुसरा दरवाजा महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे। तिसरा दरवाजा नारायण दरवाजा हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला। ह्या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 या कालावधीत केले। चौथा दरवाजा हनुमान दरवाजा हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे। यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे। येथे एक भुयार आहे जिथे भात व नाचणी
साठवून ठेवण्यात येईल. हनुमान दरवाजातून आत शिरताना एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर आणि लोहार खाण्याचे भग्नावशेष आढळतात. गडावर जाण्याच्या वाटा. लोहगडावर जाण्यासाठी 3 वाटा आहेत. पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडाला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून 1.5 तासांच्या चालीनंतर गायमुख खिंडीत येऊन पोहोचतो. खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे, त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळाले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळाले म्हणजे माणूस विसापूर किल्ल्यावर पोहोचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करताना 4 दरवाजे लागतात. लोणावळ्याहून दुचाकी अथवा 4 चाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा, भांगरवाडी, दुधिवरे, खिंड लोहगडवाडी, पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो. तेथून 3 ते 4 किलोमीटर वरती लोहगडवाडी आहे. तर मित्रांनो, कसा वाटला लोहगड किल्ला? मित्रांनो, तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी एक डीमॅट अकाउंट लागते. जर तुम्हाला फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमधील लिंकवरती क्लिक करून तुम्ही एंजल ब्रोकिंगचे फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.